खानापूर शहरातील रस्त्याचे विकासकाम मूळ आराखड्यानुसार सुरू राहावे अशी मागणी नागरिकांनी केली होती, ज्यासाठी माजी नगरसेवक दिनकर मरगाळे यांनी आमरण उपोषणही केले होते। प्रसंगी तहसीलदार तोंडाप्पा कोमार यांनी सर्वेक्षण करून अतिक्रमित जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार खानापूर नगरपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकाद्वारे धडक मोहीम हाती घेण्यात आली असून गेल्या 2 दिवसांपासून विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे। आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी शिवस्मारक चौकात 8 दुकानदारांच्या गाळ्यावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आले, जिथे रस्त्यावर सुमारे 6 फूट अतिक्रमण करण्यात आले होते। प्रशासनाचे अधिकारी म्हणतात की रस्त्याचे काम आराखड्यानुसार पूर्ण करून शहरातील वाहतूक सुरळीत केली जाईल। या ठिकाणी खानापूर बेळगाव मार्गावर शहरांतर्गत रस्त्याचे काम विकासाचे काम सुरू आहे। संपूर्ण रस्ता राजाटाईज ते करंबळ क्रॉस करून कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे। या रस्त्याच्या विकासात आराखड्याप्रमाणे होत नव्हता, यासाठी दिनकर मरगाळे आणि काही पत्रकार पोसांना बसले होते। याची दखल घेत तहसीलदाराने संपूर्ण रस्त्याचे आरेखन करून नव्याने रस्ता करण्यात यावा असे आदेश दिले होते। त्यानुसार रस्त्याचे सर्वेक्षण झाल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे आढळून आले होते की अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपंचायतीकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत होता। तहसीलदारांनी संपूर्ण अतिक्रमणे हटवण्यासाठी आदेश दिले होते। त्यानुसार नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी संतोष कुर्बे, महसूल अधिकारी गंगाधर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 दिवसापासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। आज शिवस्मारक चौकातील तालुका पंचायतींच्या गाड्यांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे। यावेळी तेथील व्यापाऱ्यांनी बराच विरोध केला होता। यासाठी पोलीस संरक्षण घेऊन ही अतिक्रमणे हटवण्यात आली आणि हा रस्ता आता 75 फुटाचा वाहतुकीसाठी चांगला होणार असून की या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, ती सरकारी आस्थापने, दवाखाना असल्याने त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होती। त्यामुळे हा रस्ता मोठा झाल्याने, रुंद झाल्याने हा रस्त्यावर आता वाहतूक सुलभ होणार आहे। तसेच खानापूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे।